दानवे विरुद्ध खैरे असं कलयुग आता लागलेलं आहे, तो वड म्हणतो. दानवेला या शिवसेनेच्या जी उरलेली आहे उबाटाची, त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची, त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं. मग खैरेंचं कशामुळे संताप होऊ शकतो, मग त्याला न बोलवणार, मग त्याला बोलवायचं, त्याला फोन करायचं. अखेरला दानवे हा कितीतरी ज्युनियर, कितीतरी पट्टीने ज्युनियर आहे खैरेंपेक्षा, परंतु त्याचा अपमान कसा करता येईल हे हिरून, आणि त्या अपमान झाल्याबरोबर खैरे रिॲक्ट होतात हे त्याला माहिती. म्हणून त्यांनी ही चाल, त्याची ही शकुनी चाल जी आहे ना, त्याला आता कसं का असताना खैरेला बाजूला काढणे आणि उरलेल्या या उबाटा गटावर वर्चस्व स्थापन करणे हा त्याचा एक मेन हेतू आहे. आणि त्यामुळं जी संपलेली उबाटा आहे, आता उबाटामध्ये कोण आहे, खैरे आणि दानवे, 2 जण आहेत. म्हणजे या दोघांपैकी आता सत्ता म्हणजे इथं सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा, दानवेचा काही खैरेचा, हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे. परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्याचे उजवीर आहेत. काय फरक पडतो, मातोश्रीने ऐकलं तर पाहिजे ना. मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही, ना त्यांना वेळ देत नाही, ना त्यांच्याशी बोलत नाही. आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळे गेलो ना, आम्हाला काय होतं का, डोकं फिरलं होतं काय आमचं. त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणताही निर्णय घेत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून आता त्या उबाटाचं जे काही अंधपतन होत चाललंय तुम्ही पाहताय या गतीनं. अहो, एक तर बातमी येऊ द्या पक्षात प्रवेश घेतल्याची कुणाची, जे होते आज नेमणूक केली, उद्या तो निघून जाते. चांगल्या पदावर असलेली माणसं पटापट पद सोडतायत. आता या पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रवेश आहेत, उद्या सुद्धा संध्याकाळी प्रवेश आहे. म्हणून हे प्रवेशाची लाईन आमच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे खडखडाट झाली. खैरेला काय सल्ला की जर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला तर पक्ष आम्ही काय सांगत होतो, आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा. ऐकलं का? नाही ऐकलं. पक्षाची शक्ल पडली का नाही? पडली. पक्ष फुटला का नाही? फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे, ना शरद पवारची राष्ट्रवादी आहे. अकेला चलो मध्ये सुद्धा त्यांना कोणी विचारायला तयार नाही. म्हणून खैरे आज बोलले हे आम्ही 2.5 वर्षापूर्वी बोललो होतो आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला. खैरेंना काय सल्ला नाही, खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्राचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्या बरोबर. मी आजही तुम्हाला खुले ऑफर देतो. आम्हाला राजकारण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. मीच मोठं झालं पाहिजे हा त्यात कधी आम्ही फरक करत नाही. प्रत्येक जण मोठा झालं पाहिजे, प्रत्येकाला घेऊन चालणारी संघटना म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिजे. म्हणून अनेक लोक जे मान्यवर लोक आहेत ते शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आलं पाहिजे, नाही आले तरी त्यांची इच्छा. मग एक दिवस त्यांना अंबादाचे जोडे उचलावे लागतील. तुम्ही ऑफर करताय तुमचेच खासदार नाही, त्यांना राजकारणामध्ये घेतलं पाहिजे. भुमरेचं त्यांचं वैयक्तिक मत आहे, परंतु पक्ष वाढवण्यासाठी जे जे चांगले लोक असतील किंवा जे जे लोक पक्षासाठी 2 दिवसांनी काढलेले असं घेणं गरजेचं आहे, परंतु ते बदनाम नसेल. नाही बघा, त्यांनी इतर बाबतीमध्ये तुम्हाला एक सांग, काही जरी असलं तरी त्यांनी पक्ष म्हणून योगदान निश्चित त्या माणसाचं आहे. हे मी विरोधात असून सुद्धा मी बोलतो. मला आज त्यांची गरज आहे का? मला आज त्यांच्या इलेक्शन मध्ये त्यांचा फायदा होणार आहे का? मला उद्याचा 5 वर्षाचा आज गणित मांडायचं का? नाही. परंतु पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचं संघटन मजबूत झालं हा माझा विचार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.